नमस्कार. आज कुस्ती गुरु दंगल प्रसार माध्यमाच्या द्वारे आज आपण महाराष्ट्रातील एक नामांकित घराणा म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर ज्यांनी भारतभर आणि जगभर म्हणजे आपल्या कुस्ती या लाल मातीचा खेळाचा खूप मोठा या खेळामध्ये नाव गाजवलेला असा परिवार म्हणजे सावर्डे परिवार. त्यांच्या परिवारामध्ये आज आपण ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन तसेच वकील, एक सुशिक्षित पैलवान, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आणि एक अभिनेता माननीय संभाजी तात्या पाटील सावर्डे यांचं आपण आज थेट मुलाखत घेणार आहोत. नमस्कार तात्या. नमस्कार. हां, आज सुरुवातीला जेवढी तुम्ही मला उपमा दिल्या किंवा पदं दिली त्या पदं मिळण्यासाठी जे लोक कारणीभूत झाले, हो हो, ज्याच्यावर मी घडलो गेलो, हो हो, त्या पार्श्वभूमीची पद्धत सांगण्याचं कर्तव्य वाटतो. हो हो हो, माझा ज्या घरात पैलवान घरात जन्म झाला हो, हे माझे आजोबा एक पैलवान होते. हो आणि त्यांच्या पोटी माझे वडील गोविंदादा पाटील, हो, भारतवीर ज्योतिरामदादा पाटील, हो हो, मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डेकर हो हो, आणि शिवाजीदादा पाटील अशी 4 मुलं त्यांना झाली होती. हो हो, पण वडिलांचा कुस्तीचा नाद असल्यामुळं, हो अशी घरची शेती असल्यामुळं हो हो, माझे वडील सुरुवात मोठ्यावर शेती करू लागले. हो पण त्यांची इच्छा आपल्या घरात पैलवान पाहिजे म्हणून हो हो, भारतवीर ज्योतिराम सावर्डेकर, हो, की ज्याचा जन्म 1918 साली झाला. 1918. हा, आणि पुण्याच्या एखाद्या खेड्यावर वस्तीवर झाला होता. हो हो हो, हो हो, आणि हाच पुढा मुलगा हो, त्यानं महाराष्ट्रात नव्हतं भारताचं नाव मोठे कमवलं कुस्ती क्षेत्रामध्ये. हो हो हो, आणि हया त्यांनी लाल मातीची सेवा केली कुस्ती म्हणून. हो हो हो, आणि त्या लाल मातीमुळेच सगळं आमचं हे सावर्डे घराणं हो, गेले 70-75 वर्ष महाराष्ट्रात किंवा भारतात नावारूपात काम करत आहे किंवा तांब्या मातीची सेवा करत आहे. पण त्याच्यामुळे आम्हाला या लाल मातीमुळं आज जे झाले मिळालं आहे, मग तो कुस्ती क्षेत्रातला असू दे, राजकारणातला असू दे, इतर क्षेत्रातला असू दे, मान सन्मान. हा मान सन्मान या लाल मातीच्या ह्याच्यामुळं आमची निर्मिती झाली असं म्हणलं तर काय वागव होणार नाही. हो हो, ज्यावेळेला भारतवीर ज्योतिराम 14-15 वर्ष झाले असताना हो, कुस्ती क्षेत्रातला चांगलं मैल घालण्यासाठी त्यांनी सांगलीतील प्रख्यात मल्ल हो, आपले आमदार संभाजी पवार, हो हो, त्यांचे वडील हो, हरिनाना पवार हो, यांच्याकडं तालमीमध्ये पाठवलं. हो, हरिनाना पवारांनी ह्या मुलांच्या म्हणजे जी पैलवानची गुण होते त्याच वेळा ओळखली. हो, आणि त्यांना तालमीमध्ये ठेवून घेतलं. हो, ठेवून घेतलं नाही तर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे हो, हो, त्यांना आणि त्यांच्या ज्योतिरामदादांना हो, हो, हरिनानाच्या मंडळीने हो, स्वतःचा मुलगा होता असं त्या ठिकाणी त्यांनी सांभाळ केलं त्यांचं. पैलवानाला श्रेय होते. हो, हरिनाना पवार हे अत्यंत कडक शिस्तबद्धीचे पैलवान होते. हो हो हो, एक आध्यात्मिक पैलवान, सुशिक्षित पैलवान, हो हो, आणि ज्याचं त्या काळात महाराष्ट्रावर कुस्ती क्षेत्रात नाव होतं. हो हो, त्यांच्या सांगण्यात अनेक मोठे पैलवान आद्य भजन तालमीमध्ये होते. हो हो, ते गोरबाचे मारुती पैलवान असू दे, हो, जग्गू पैलवान असू दे, हो, किंवा गवडी पैलवान असू दे, हो, शिंदे पैलवान असू दे, हो, असे अनेक त्या काळाचे मोठे मोठे त्या तालमीमध्ये पैलवान त्या ठिकाणी होते. हो हो, आणि हरिनाना पवारांना स्वतःचा मुलगा आहे नेताना त्यांनी मोठा पैलवान घडवलं. हो हो, मोठा पैलवान एवढं घडवलं की त्यांना महाराष्ट्रात जोड मिळालं नाही. हो, आणि शेवटी पंजाब पाकिस्तानमध्ये स्वतंत्र गेले. हो हो, तेव्हा पंडित नेहरूंनी हो, देश स्वतंत्र झाला त्या दरम्यान अगोदर म्हणा हो, पाकिस्तान भारत एकत्र होतं. हो, तेव्हा एकत्र दिल्ली ठिकाणी कुस्ती मैदान दंगल आयोजित केलं होतं. हो, आणि देशातले सगळे मोठे पैलवान त्या ठिकाणी बोलून होते. हो, हो, महाराष्ट्रातला मोठा पैलवान ज्योतिराम सावर्डेकर यांना बोलून होतं त्या ठिकाणी. हो, 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 आणि त्या 2-3 कुस्त्या चालल्या होत्या. हो. ते कुस्ती जिंकत गेलं असं नाही की ज्या ठिकाणी भारतात सर्वश्रेष्ठ पैलवान त्यांना सगळ्यांना पाळत गेले. हो. आणि शेवटी त्यांना जोड उतरलेली आहे गुण मिळाले म्हणून हो, हो, पंडित जवाहरलाल नेहरूंनी हो. त्याला सगळ्या मैदानात घोषित केली की हे भारत का भीम आहे. म्हणजे यांनी सगळ्या पैलवानांना भारतामध्ये कुठल्याही हा पैलवान कुठल्याशी पाळत करत नाही. हो, हो. आणि ते खेळात पण तयार झालं नाही. हो, हो. पाकिस्तान असू दे किंवा आताच भारत असू दे, हो, हो. त्यात ही मोठी पैलवान पाकिस्तान होते. हो, हो. त्याच्यात खेळाची हिंमत झाली नाही. बेजोड झाल्यामुळं त्यांना ती भारत भीम तेवढा पदवी दिली. पंडित नेहरूंनी ती पंडित पदवी दिली. दिली. आणि हो, नंतर हे पदव्यानंतर झाल्या. हो. पण आज ते पदवीवर पैलवान लोकांना पंडित जवाहरलाल हो, हो. एखाद्या देशाचा पंतप्रधान एखाद्या पैलवान पदवी स्वतःहून मैदानात देतो. हो, हा शैली गोष्ट वाटा हो. त्यातला एक मोठा वाढ जी कुस्तीसाठी जे हो,
की खुराक लागतो. हो पैलवान क्षेत्राला मोठं झाल्याने खुराक मिळू शकतो, हो पण सुरुवातीच्या काळामध्ये खुराक नसतो. हो. आमची आर्थिक परिस्थिती तेवढी काही चांगली नव्हती त्या ठिकाणी. हो. शेतकरी कुटुंब असल्यामुळं हो हो उपयोगी साधन तेवढं. आणि ज्यावेळा दुसरा भारत घडत असताना हो हो तेव्हा त्यांना खुराकाची अडचण बसली. हो हो त्या दरम्यानच्या वेळा धुळराम शेठ म्हणून भोसले नाजगीर शेठ, हो हो की ते मुंबईतले त्यांचं वास्तव्य होतं. काश्मीरमध्ये लाकूड वगैरेच्या ज्या फॅक्टरी होत्या हो हो त्यांनी त्याला पाहिलं हो आणि मग त्याला संपूर्ण खुराकाची त्यांची व्यवस्था हो त्यांनी धुळराम भोसले म्हणून या शेठी त्यांना केली. हो मुंबईनं धान्य दूध तूप असं लागेल ते त्यांना पुरवायचे. हो हो आणि त्यावेळेला एवढे मोठे ते घडले. हो तुम्ही जर भारतीय धोत्राम टाकून आता लोक नसतील, हो पण ज्यावेळा ते मैदानात गेले हो त्यावेळा त्या मैदानात आता नुसते कुस्तीत गेले तर पैसे लोक आंदोलन उजवायचे. हो हो आणि किंवा त्याला बघून आमचे पैसे फिटले असे एवढे देखणे मोठे परिवार त्यांनी. आता कुस्तीच्या नंतर पुन्हा कुस्ती क्षेत्रात चांगलं नाव झाल्यानंतर त्यांची रिटायरमेंट झाली. त्यामुळे पुन्हा त्याला आपल्या धाकटे व विष्णुपद सावडेकर हो विष्णू त्यांना आणि पुन्हा नंतर त्यांना असं वाटतं की आपली स्वतःची तालीम असेल. हो आणि म्हणून फौजदार सांगली फौजदार घेतली ती जुनी मल्ल बिलीप ढाकाले असते त्यांची तालीम होती. हो त्यांनी तालीम ते तिथं घेतली द्यायच्यासाठी त्यांनी उदाहरणार्थ तालीम त्यांना दिली. हो आणि त्या छोट्याशा तालीमीमध्ये त्यांनी पुन्हा कुस्ती क्षेत्रात चालू केलं. हो हळूहळू त्या कुस्ती क्षेत्रातले विष्णुपद सावरडे असले घ्या, हो नाता परगावी घ्या, हिंदी केसरी महाराष्ट्र केसरी भगवान घ्या, अदल चार्ले घ्या, हो बसली करज घ्या, हो जिजापण्णा पवार घ्या, हो अशी महाराष्ट्राकडची सगळी पैलवान एकत्र यावं लागली. हो एक मोठा पैलवान घडतं तेव्हा दुसरी पैलवान आपोआप गोळा होत होता. हो आणि मग ती तालीम अपुरी पडायला लागली. पण दुसरा सावडेकरांनी 1956 साली भोसले शाळा ही बांधली. सगळ्यांच्या लोकांच्या मदतीने ती तालीम आज आपण चांगल्या स्थितीत आहे. आज महाराष्ट्रातला एक असा काळ होता की भोसले शाळेचा पैलवान म्हणलं की महाराष्ट्रातून भारतात खेळायला तयार नव्हता. जेव्हा दिल्लीला एकदा साथ झाली तसं मन झालं तंत्र घडवत होता. हो आणि त्याला दिल्लीला भारतातले सामने चालू हो त्यावेळा त्या 8 संघ गेले मुलं प्रत्येक गटाचे. ते 8 पैकी 6 पैलवान मत भोसले तालीमले होते पहिलीच्या वेळी. हो हो म्हणजे त्याचे कुठेही कुठल्याही जोडी येऊ देत, पाकिस्तानचा मधला येऊ देत, हो. पंजाब मधला येऊ देत, हो. भोसले विषयाच्या जोडीला पैलवान नाही असं काही घडलं नाही. हो 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 आता प्रख्यात मधलं मारुती मांडे हो माहित आहे हिंदी केसरी मारुती मांडे. हो तर एक मारुती सगळ्या महाराष्ट्रात तर बाकी मोठ्या कुस्ती झाली. हो पण भोसले वळांच्या त्यांच्या कुस्ती होती की त्यांच्याबरोबर त्याला भोसल्यांचे 10-12 वर्षी कुस्ती खेळावं लागली. हो हो तर उदाहरण सांगतो, आपल्या सोलापूर जिल्ह्यातले बसलीकर की त्यांच्या जोडा कुस्ती झाली. मोहम्मद चार्ली त्यांच्या जोडा दिली. पहिला होता त्यांच्या जोडा झाली. लक्ष्मण काटके यांच्या जोडा पैलवान झाली. म्हणजे डबल कुस्ती घ्यायला त्यांनी पाडलं, त्यांना असं पाडलं. म्हणजे तेवढे पैलवान मोठे होते त्यामध्ये एकाच पण आता परवापासून त्यांची 2 कुस्ती झाली. आता चेतगिरामजी खायनाथ मोरे होते, वसंतराव मोरे होते. म्हणजे या मोठे पैलवान होते. आणि खऱ्या अर्थानं ही जी मोठी मंडळी घडली, तालमीचं नाव झालं, कुस्ती क्षेत्रातला लोकांची लौकिक वाढला. या ठिकाणी असा कुठलाही पैलवान कमी क्षेत्रात झाले नव्हता. एक खरी मोठे पैलवान त्या कुस्तीत आज 100-125 पैलवान त्यांचं प्रॅक्टिस करत असतात. मॅट करतो सर्वसाधारण त्याच्यातले आता सध्या मी गेले ते व्यवस्थापक म्हणून त्या तालमीचं काम बाबतीचं सुट्टीचं काम बघतोय. आता चांगल्या सुट्टीचं काम चालू आहे विशेषतः. आणि त्यानंतर मला अजून एक तुम्हाला महत्वाचं विचारायचं आहे की आता तुम्ही सांगितलं की आता तुमच्या परिवाराबद्दल तुम्ही सांगितलं, सावर्डे परिवारातल्या पैलवानांचं तुम्ही. त्यानंतर मला आता सांगा, आता इथं आमच्याकडचे म्हणजे ज्यांना दख्खन का शेर म्हणून ओळखलं जायचं तसे म्हणजे बसलिंग अण्णा करजगी, त्यांनी याच तालमीत म्हणजे खूप दिवस होते, पैलवानकी पण केली, इथं वस्ताद म्हणून पण होते. त्यांच्याबद्दल म्हणजे तुमचं आणि त्यांचं म्हणजे प्रसंग घडलेलं एखादं म्हणजे पूर्ण थोडं माहिती आपल्याला. आता बसलिंग करजगी बोललं झालं तर तुम्हाला न भूतो न भविष्य असा तो पैलवान त्यामध्ये होता. हो तो महाराष्ट्रात पंजाबमध्ये ब्लॅक टायगर म्हणून ओळखला जायचा होता. हो हो एवढी धास्ती होती. हो हो भारतात पाकिस्तानच्या मल्लाशी सुद्धा त्याची तिला भीती त्याची होती. हो एक काळा असा जबरदस्त दिलवाला जो तालमीत काढायचा त्या दुप्पट मैदानात देता यायचा जिगरबस पैलवान होता त्याच्यावर. आता त्याची तुम्हाला सांगायचं झालं त्याची मारुती माझी तिची डोळा कुस्ती झाली. महात्मा त्याने याला पाडलं, याला बरून पाडलं, हे असं काही बरोबर नाही. साधी पंजाबला त्यांनी पाडलायचे. आता तुम्हाला सांगतो, सोलापूरचे जे मोठे पैलवान होते हजरत पटेल बरोबर त्यांच्याकडे अनेक कुस्त्या झाल्या, पण त्याच्यात ते कधी हरले नाही, ती जिंकत गेली. इसाक शिवकोजी तिची कुस्ती त्यांच्याबरोबर झाली. त्यांच्याबरोबर पाकिस्तानातला चिराग पैलवान आला, त्याला त्यांनी पाडलं.
छोटू मिया पैलवानला त्यांनी मुंबई ठिकाणी पाहिलं. एक कुस्तीत कुठं अपयश आलं असं तो पैलवान असा गाडला गेला. शेवटच्या काळात त्यांच्या पायाला लागल्या पण पुढे ते रिटायरमेंट त्यांनी घ्यावं लागली. पण तो एवढा दिलदार पैलवान होता की तसा पैलवान घडणारा त्या शक्य नाही. आता त्याचा थोडक्यात इतिहास सांगायचा म्हणजे अत्यंत गरीब कुटुंबातला पोरगा हा. जेव्हा तुमच्या सोलापूर जिल्ह्यातली बरीचशी जुनी पैलवान आमच्या तालमीत असायची आणि जर तुमच्या सोलापूर जिल्ह्याची पत्रा तालीम म्हणून जी ओळखली जाते क्षेत्रातली तर त्यातले पैलवानच आम्ही भोसल्याच्या जोतराम सावडे घरचं नातो. त्यामध्ये बरीच सोलापूरची मोठी पैलवान इकडे यायचे, तिकडे लढतीत जायचे, बारबी जोतोस म्हणते तालमीतून जायचे, त्यांच्या कुस्त्या करायच्या या ठिकाणी. म्हणजे एक फॅमिली मेंबर अशी पत्रा तालीम आमच्या सावडे कुटुंबाशी किंवा भोसल्या शाळेची संलग्न होते. आता भोसल्या शाळा नाव पडलं म्हणजे नागरीचे शेठ होते, त्याने ती खुराक देत होते. तेव्हा जोतराम सावडे तालीममध्ये त्यांनी त्याला 10,000 कुस्ती दिले, तालमीला नवत्या दिलं. त्यामुळे अजून आम्ही सगळे सावडेकर बघत असलो तर त्यांचा अजून भोसले शाळा आहे त्याच्यावर आम्ही संस्था चालूच होतोय आणि त्या संस्था अजून त्यांचं नाव ते आम्ही धोंडराम शेठचं हैदराबाद नावात चालवायचं प्रयत्न काम चालू आहे. आता बसणीकर सुरुवातीला अगदी लाजवळू अगदी कवड्यात दाढीसोर सुटली होतं. मला आठवतंय नुसती दाढी उघडून आलेला पैलवान, अधिक न बोलणारा करणारा आणि तुमच्या जिल्ह्यातले बस्साप्पा ढेलजे किंवा कस्तुरी महापूर पैलवान होतो की त्यांच्या जी होती श्रीपती खालसाडे म्हणा, विष्णू नागराळी म्हणा किंवा सादिक पंजाबी आणि ते कर्नाटकाची केसरी पण होते असे. त्याने ह्या पैलवाना ग्रामीण पुस्तक पाहिलं आणि त्यांनी ते तालमीमध्ये आमच्या भोसले शाळेत चालता आले असतं. त्यांनी खरं म्हणजे ते विष्णू सावडेचे सहकारी तर भारतीय जोतून सावडे आवडता म्हणलं म्हणून त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं. त्यात वेगळं वैशिष्ट्य आहे असं ते ओळखलं आणि इथंच्या पहिल्या दीडपट्टीची जोड वाढत गेली त्यांची. ते लवकर मोठं जोड 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 1 मध्ये फार क्विक मध्ये गेले तिचे आणि गेले त्याचं दिल त्याचे खेळणं पश्चिममध्ये छोटू मारून मैदान जाणं, लोकांच्या उत्स्फूर्त निर्माण करणं असं एक रुबाबशी काही आगलं वेगळं त्या क्षेत्रात घडलं गेलं. आधी स्वच्छ साध्विक अनेक तो मला वाटतं एक सकाळी 1 तास तो महादेवाचं भक्ती करत होता आणि शाकाहारी होता, मांसाहारी नव्हता. म्हणजे आता अष्टपदी होतो तो पदून गेला. एक कुस्ती क्षेत्रातला एक नावलौकिक मुलाला आजरामध्ये असं नाव घ्यावं असं सोलापूर जिल्ह्याला, महाराष्ट्राला किंवा भारताला वैभव द्यायला हा एक पहिला त्या ठिकाणी आमच्या ठिकाणी. त्यानंतर आता म्हणजे मला विचारायचं की तुम्ही फक्त काही लोकांनी पैलवानकीचं क्षेत्रात सांभाळलं, पैलवानकी न करता तुम्ही शिक्षण पण घेतलं आणि त्यानंतर तुम्ही वकिली केली आणि तुम्ही सिनेसृष्टीत म्हणजे अभिनेता म्हणून काम केलं होतं. म्हणजे याच्याबद्दल थोडं म्हणजे कुस्तीच्या जीवनातून तुम्ही या मार्गावर कसं वळला? त्याला एक 5वी मूवी पाहिलं तर जुन्या काळात असं की पैलवान लोकांच्या बद्दल कुस्ती खेळामध्ये सगळी कौतुक करायची, त्याला खुराक द्यायची. तर कुस्तीचे रिटायरमेंट झाल्यानंतर की त्यांचं आयुष्य व्हायचं कारण खायला झालं पोटा दिवस चांगलं खाल्लेलं असते. एक म्हण अशी होती की पैलवान खाईल ती राजस्व खात नाही. हो बरोबर आहे. आणि पैलवान जे कष्ट करत ते दुसरा कोण करत म्हणजे असं एक 2 टोकाची भावना त्याच्यामध्ये. जुन्या पैलवानच्या मग ते कुस्ती करतात ते हातपाय काम देत नसते, गुडघे भात व्हायचे, शरीर काम व्हायचं, लहान आलो असेल. याची ज्या जाणीव खरं म्हणजे आमचे चुलते फार कष्ट होते नसते तर त्यांनी वसंतराव दादाशी काम केलं, राजकीय क्षेत्रात काम केलं, असे एक मोठे व्यक्तिमत्व गेलं. पैलवान लोकांनी नुसतं तालीम न करता त्याच्यावर शिक्षणही दिलं पाहिजे. ते सुरुवात कुठून केली पहिली, विष्णू पण सावडे जेव्हा असते त्याला तर कॉलेज मी पहिला गाठले. ते इंटर पण शिकले. इंटरला असताना त्यांची मोहम्मद हनीफची तिची कुस्ती झाली. मोहम्मद हनीफचा डोळा त्यांनी पाडला याच्या विषयामध्ये. आता भारतीय मानदेशी थोडं 2.5 तास कुस्ती तुमच्या झाली. खडशिंगीवर कुस्ती झाली होती त्यांची, चेंबीवर कुस्ती झाली होती, सादिक पंजाबीवर कुस्ती झाली होती. म्हणजे अशा ज्या मोठ्या ह्याच्यामध्ये ते पैलवान घडले गेले विष्णू सावडे त्याला सुद्धा शिक्षण दिलं होतं आणि त्याच्या पाठीमागत मी शिक्षण घेत होतो. त्यांनी मला सुरुवातीला म्हणजे सावड काय निवडून आमच्या वडिलांना बोलले त्याला पाठीला सांगला पाठव. मी तर 5वी सिटी हायस्कूल आलो आणि सिटी हायस्कूल पण त्यांच्यामध्ये विष्णू सावडे खाली शामरावमध्ये असतील, हरिनाथ पवार असतील, शिवाजी पवार असतील, सुशिक्षित पैलवानचं माझ्या पडला त्याच्या
हो. आणि मलाही असं वाटलं की आपण पैलवान क्षेत्र करायचं हो. शिक्षण पण घ्यायचं हो. दोन्ही हे सण करायचं. असं वाटचाल चालत असताना मला सुद्धा एक घरची गोष्टी असल्यामुळं उपजत काय परमेश्वर आमच्या फॅमिलीला गुण देखणे पण होता, तो गुण माझ्या तुम्ही दिला होता. हो. त्यावेळेला माझं कॉलेजचं जेवण सुरुवातीच झालं. हो. त्यावेळेला माझ्या बाहेर कुस्त्या होत होत्या. हो. कॉलेजच्या युनिव्हर्सिटी शिवाजी विद्यापीठ जुळत चॅम्पियन होतो. हो. महाराष्ट्र जुळत चॅम्पियन होतो. हो. पुन्हा इंटर युनिव्हर्सिटी ज्या भारतातील कॉलेजमध्ये असतात त्या मी चॅम्पियन शोधले. उपभारतसाठी मी खेळलेलो याच्यात उपभारत प्रमाणपत्र मिळाला की फायनल म्हणजे करताची जी गोष्टी त्या ठिकाणी जाते. आशिया पडण्यासाठी भारत महाराष्ट्रातून म्हणजे कॅम्प अशी म्हणजे निवड झाली होती. त्यावेळी कुस्ती क्षेत्रातील माझं नाव लेखत होतं. आमच्या चुलता सुद्धा असं वाटायचं की दोन्ही क्षेत्र करावं, शिक्षणही करावे आणि पैलवानही करावे. एक उपजत आमच्यातलं ते हे होतं. कारण पैलवान क्षेत्रात त्यांनी मला बोलून दाखवलं की पैलवान क्षेत्राला कुठं क्लीन पडत नाही त्याच्यात. आपण ते पैलवान क्षेत्र एक दिशा झाली का नाही तर पैलवान क्षेत्रामध्ये मारामाऱ्या करा, वाढणं करा, कोणतं दिले की असं उद्योग करतात. त्याच्यानंतर वेगवेगळं ओळख दिलं पैलवान घडवतो. यासाठी तर मला ते सांगितलं तू शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे. मी त्याला विचारलं काय झालं पाहिजे तर एक असं म्हणून घेते त्याला वकिलात जास्त पुढारी बिडारी सगळे LLB असंच वकील झाले सगळे होते, वकील होते. मी शिक्षण चालू ठेवलं आणि ज्यावेळेला माझी कुस्ती आणि शिक्षण त्यावेळेला एक आगळेवेगळे वैशिष्ट्य वगैरे झालं, देखणेपणा झाला. आणि त्याच काळामध्ये मी ज्यावेळेला BA असताना 1960 साली सांगली सहकार संस्थेचं संतमती कृष्णाबाई पिक्चर काढलं होतं की त्याला राष्ट्रपती पदक मिळालं होतं पिक्चर. त्यांच्या दुसऱ्या पिक्चरमध्ये ते पैलवान क्षेत्रातला त्यात रोल होता, त्याच्यामध्ये हिरो होता त्याच्यात. आणि तरी त्या क्षेत्रातला निवड पाहिजे होती. आमचे चुलते त्या बँकेची त्याच्यात असल्यामुळं ते जे प्रोड्युसर जे होते ते त्यांच्या सपोर्टात होते. आणि त्यामुळे असं होतं की पैलवान क्षेत्रातलं किंमत काम करणं हे सुद्धा असं थोडं कमीपणा असं वाटत होतं किंवा थोडं दुर्लक्षित क्षेत्र असावं असं होतं. कारण आम्हाला कधी चित्रपट पिक्चर एका चांगला असतं तर घरात विचारून पाहायची परवानगी असायची, कधी एवढी बंधनात असल्यामुळे याच्यामध्ये. आणि त्यांच्याकडे मागणी केली आणि तेव्हा त्यांची मोठेपणा देऊन म्हणजे ठीक आहे कसा रोल आहे म्हणजे पैलवान तुम्हाला देतो का आम्हाला पण सांभाळायचं काम तुमच्याकडं हे आमचं कुस्ती क्षेत्र मुख्य क्षेत्र याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे पहिलं मग दुसरं पिक्चर माझं ते धरतीचे लेकरं म्हणून त्या चित्रपट मला हिरोज काम केलं. ॲक्शन त्यावेळेला मला जेव्हा लातूरला मी कुस्तीच्या महाराष्ट्र कुस्ती करत होतो आणि त्याच वेळेला मला शूटिंगला जाहीर बोलवून त्यावेळी मला कशाची नॉलेज नव्हती, चित्रपटात काही नव्हतं, त्यामध्ये ॲक्टिंग काय असते कोर्स काय होतं. पण मला माझ्या जीवनात घडतंय तो गुण त्याच्यामध्ये ठेवता. आता त्याला आतिश फार होते, दुर्गा कोटे होते, चंद्रकांत मांढरे होते, उमा होती, गुरुपुरे होते, असे एकाचं मातोबा त्याच्यात हिरोज काम करायला फार मोठे होते. तर त्या सगळ्या आर्टिस्ट मला असं जमून घेतलं, डायरेक्टर जमून घेतलं, ते टेक्निक सांगितलं. त्यामुळे तो चित्रपटला चांगल्या प्रकारचं माझं काम झालं. त्यानंतर पुन्हा लगेच मला कोल्हापूर चित्रपट शिकवलं की कुटुंबाचं भाग्याच्या चित्रपटाला पुन्हा मागणं आली. पुन्हा असा विचार करायला लागला की बाबा आपण क्षेत्र बदलले घरच्या लोकांचं असं वाटलंय. आणि तेव्हा सूर्यकांत मांढरे मला त्याचे बोलू होतं तर बाबा म्हणजे आम्ही पहिल्या क्षेत्राची माणसं एक घरच्यासाठी आम्ही काम केलं नाही म्हटलं तुम्ही काम थोडं केलंच पाहिजे म्हणून त्यात कुटुंबाचं चित्रपट घेतलं. आणि त्याच वेळा मग चित्रपट प्रसिद्ध झाल्यावर एक वेगळं वजन माझ्या ठिकाणी निर्माण झालं. कुस्ती क्षेत्र शिकणारा पैलवान आणि सिनेमात अभिनय म्हणतात. त्यानंतर सुद्धा हे दोन्ही क्षेत्रात असताना माझी कुस्त्या त्या ठिकाणी मग पब्लिकला जाहिरातीला किंवा कुस्त्या ठेकेदार म्हणून कुस्त्या ठरवायचं वेगळं करून कुस्त्या पैसे जास्त मिळाले कुस्त्यामध्ये. त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुस्त्या ठरवून होत्या. पण ते पुन्हा काही चित्रपटाचं त्यावेळेला भाजी पेंढऱ्याकडे मी बोलून घेतलं होतं, त्यांच्याकडे मी 5-6 टेक्निक घेतलं होतं. पण 20 आमच्या झुलच्या पिक्चरला मी मला ते बोलणं केलं होतं. पण त्या दैवगात काय झालं की माझ्या कुस्त्या जास्त ठरल्या. कुस्ती क्षेत्रातल्या एक कलेक्शन गोळा करायला किंवा हे करायला मग ते पुण्याला असू दे, बेळगावला असू दे, म्हणजे 8-15 सारख्या कुस्ती क्षेत्रात करायचे. आणि मग त्या चित्रपटात गेले घरच्यांना असं वाटलं की बाबा त्या जर शिरला तर हे क्षेत्र बदलून जाईल का. आणि मग त्यावेळेला थोडं त्या चित्रपट बाबा कामाला कधी येतील म्हणजे काय चुलते म्हटले की बाबा त्या शूटिंगच्या दरम्यान तू काय अवेलेबल होत नाही. तर त्या ठिकाणी दुसरे घेतले की रवींद्र बाजारचे घेतले की त्यांचं ठरलेलं असते दुसरा हिरो घेतला. चित्रपट शिकू असं झालं की पुन्हा बाबा हे घरच्या व्यवसाय काही करू शकत नाही. तेव्हा त्यांच्या मी पुन्हा माझं वकिली शिक्षण पूर्ण केलं, बदललं, पुन्हा राजकारण क्षेत्र गेलो. वसंतराव कारखान्यामध्ये 4-5 वर्ष व्हायचे, 10-11 वर्ष होतो. सर्वकडे चेअरमन होतो, व्हाईस चेअरमन होतो.
सहकारी संस्था आणि स्थापन केली, अजून संस्था कार्यरत आहे, चांगल्या संस्था केल्या. हे रुद्रम सावळे इथे ते जिल्हा मध्यवर्तीचे बँकेचे चेअरमन होते, सांगलीचे नगराध्यक्ष होते त्या ठिकाणी. राजकारण, तालीम हे घरातलं आमच्या आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणं हे आमची वैशिष्ट्य याच्यामध्ये. आणि आतापर्यंत ज्या क्षेत्रानं आम्हाला मोठे केलं, कुस्ती लाल मातीत केलं, ते पैलवान क्षेत्रात असते. एखाद्या आम्ही एक मैदानामध्ये एखादा जेव्हा जीव उठलो असतो, पण बाहेर खरं असतं की आमच्या इकडं पूर्ण बाहेर गेलं तर रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त नातं श्रेष्ठ असते पैलवान क्षेत्रात. आता महाराष्ट्र याच्यात पाहिलं आपण की बरेच पब्लिसिटी आल्या, लोकांना कळा लागले, नवीन लोक तो अट्रॅक्शन व्हायला लागले. आणि खरं म्हटलं तर हे पब्लिसिटीच्या किंवा याच्या माध्यमात यायला खरं म्हणजे दंगलचे चित्रपट निघाला. त्यामध्ये कुस्ती पिक्चर काय करतं, कसं करावं लागतं, घडावं लागतं, तो कलाकारांना चित्रपट नसते तर तिची पोगटची मुलगी होती, तो चित्रपट निर्माता काय आमिर खान त्यांनी केला, अतिशय चांगला केला. त्यामुळे हे माध्यमामध्ये पुढे मग सगळ्यांची चित्रपट कुठची क्षेत्रातला आज मुलाखती वाली, पैलवान क्षेत्र सुद्धा कुठल्या क्षेत्रापाशी कमी नाही, शिक्षण क्षेत्रापेक्षा सुद्धा चांगलं काही घडू शकतं. याच्यातनं मग कुठच्या अनेक आता आमच्या भोसले तालुक्यात बघितलं तुम्ही याच्यातलं फार मोठे अधिकारी निर्माण झाले. आता 10-12 आमची PSL फौजदार खात्यामध्ये, पोलीस खात्यामध्ये, बाहेर रेल्वेमध्ये काही पोरं आहेत. बापू लोखंडे आमचा महाराष्ट्राच्या तालुक्यातला पैलवान बापू लोखंडे, तो रेल्वेमध्ये कामाला आहे. संभाजी कुर्तीकर रेल्वेमध्ये कामाला आहे, त्याच्यामध्ये सर्विस आहे. बरेच पैलवान सध्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात आणि ते चमक दाखवतात. म्हणजे बाबा इतर सगळं कमी नाही, त्यांना एक वाहतूचं वरदान असल्यामुळे शक्ती प्राप्त झाली असत्या, त्या शक्तीचा तो चांगल्या ठिकाणी उपयोग झाला तर त्याचं चांगलंच घडून जातं. त्यानंतर आता मला तुम्हाला एक महत्त्वाचं विचारायचं आहे की तुम्ही हे सगळं केलं, म्हणजे इथं या तालमीत या भोसले व्यायामशाळेमध्ये म्हणजे एवढं सगळे पैलवान तुमच्या हातून घडले आणि तुम्ही सगळं म्हणजे आतापर्यंत सांभाळत आहात. आता म्हणजे एवढं सगळं करताव, म्हणजे हे कुस्तीवरचं प्रेम आणि हे सगळं तुमचं म्हणजे पूर्ण कुस्तीमय म्हणजे परिवार तुमची म्हणजे वडिलोपार्जित म्हणजे पिढ्यानपिढ्या आलेली ही कुस्तीची परंपरा, या लाल मातीचा खेळ आज म्हणजे आज ताब्यात म्हणजे गेल्या 2-4 दिवसात किंवा या आठवड्याभरात एक नवीन प्रश्न म्हणजे भारत सरकारमध्ये निर्माण झालेला आहे की तो कायदा पास होणार आहे की भारताचा राष्ट्रीय खेळ हा कुस्ती व्हायला पाहिजे, म्हणून चाललेला आहे हा विषय. आणि भारताचा राष्ट्रीय खेळ इतके दिवस हॉकी होता. हॉकी काय खेळ कमी दर्जाचा नाही असं मी म्हणत नाहीये, पण भारतातील मुख्य खेळ हा कुस्ती आहे. आणि कुस्तीमुळे मन, मनगट, मेंदू तिन्ही सक्षम होतात. आणि आपण जगाचा जर विचार केला तर भारतामध्ये युवा पिढी जास्त आहे आणि कुस्तीचे मध्ये म्हणजे जे धडे घेतात मुलं, जे पैलवान असतात ते लोक इतर म्हणजे व्यसनी जात नाहीत मुलं. म्हणजे त्यांचं मन सदृढ असल्यामुळे ते चांगले विचार म्हणजे त्यांच्या मनात निर्माण होतात, वाईट मार्गी लागत नाहीत. मन, मेंदू म्हणजे तिन्ही बळकट होते त्यांचं मनगट. त्यासाठी कुस्ती हा खेळ राष्ट्रीय खेळ व्हावा यासाठी तुमचं मत काय आहे? हे तर तुम्ही जी अपेक्षा आहे ते खरंच मागच घडलं पाहिजे होते, राष्ट्रीय खेळ घडला पाहिजे होता. आपला इतिहास बघितला, महाभारत घ्या, त्यात भीम आहे, रामायण घ्या, मारुती घ्या, कुठल्याही युद्धात घ्या, जी छत्रपती शिवाजी महाराजांची सरदार होत गेली, बाजी बदल गेली, कोणाचे मोठे दादू गेले किंवा ते जी मंडळ होते, तानाजी हा सुद्धा पहिलाच होता याच्यावर सुद्धा, घोरपडे हे सुद्धा पैलवान होते. ते तुमचे पैलवान असल्याशिवाय तुम्ही ताकद असल्याशिवाय तुम्ही बाहेर करू शकत नाही त्या ठिकाणी ह्याच्यामध्ये. आणि पहिल्यापासून इतिहास पाहिला आपण तर खरा काही लोकांनी कोल्हापूरचे राजे असतील, ते शाहू महाराज असतील किंवा पत्र्याचे राजे महाराज असतील किंवा काही तेव्हा राजे होते त्याला असेच होते, त्यावर पण चांगले पैलवान घडले होते. त्यावेळेला त्या राजासह पैलवानची किंमत वाटत होती. लोक आपल्या पदरी पैलवान असं ते प्रत्येक त्यावेळेला राजा काही पैलवान पाहून त्याचे होते. आता पूर्ण सरकार होते त्यांच्याकडे पैलवान होते, गिरजकाचे बुधगाव सरकारकडे पैलवान होते, त्या पैलवान कोण युद्धात होते. त्या राजाने सुद्धा वाटत होतं की पैलवान क्षेत्र आपल्याला पाहिजे होतं. आणि पैलवान क्षेत्रात नंतरच्या काळात राजे झाल्यानंतर खरा कल वाढवलं तर लोकांनी वाढवलं. ती लाल मातीतली कुस्ती प्रत्येक घरामध्ये उठले, गार्डनमध्ये उठले, कुस्ती उठलेले मध्ये पार्टी लोक पांढऱ्यापेक्षा लोक असतील त्यातला थोडासा दृष्टिकोन झाला. पण त्या दृष्टिकोन सोहळा कलाशी मारुतीमान असू दे, सावड असू दे, गणपतराव आंदोलकर असू दे, प्रतीक खंचाळ असू दे, ही जी बलं होते, पुन्हा आता नॅशनल जे खेळलेले मोठे मोठे पैलवान झाले याच्यामध्ये. आता खरं म्हणणं म्हणजे मॅटवरचं शिक्षण सुद्धा आम्हाला
चांगल्या पर्यापासून मिळालं असतं तर आम्ही जर आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजू शकलो असतो. तर ते मॅटच देखील नव्हतं, पण आम्ही मातीचे प्रॅक्टिस करून सुद्धा ही सगळी मंडळी आशियन चॅम्पियन झाले, भारतीय झाले, पहिले मातीमध्ये निर्माण झालं. ते अशा लोकांचं टेक्निक मिळत असतं तर जगात सुद्धा ते भारतीय पैलवान ऐकून नुसते असं म्हणतं झाले. आता तुम्ही बघताय आपल्या मुली सुद्धा की आपल्या भारताच्या स्त्रियाबद्दल हे होती, घरात सुद्धा ती मुलं सांभाळणारी. आज बघितलं जगामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये मुलीच जास्त आहे. आज आपल्या खेडेपाडी सुद्धा मुली तयार होतात त्याच्यात. आणि हा खेळ खरं म्हणतो मी फार ग्रामीण पासून टॉप टू बॉटम वरून हा खेळ याच्यामध्ये आहे. त्या घडतं ते चांगलं घडतं. आणि तसा खेळ पाहिला तर एकत्र एक वैयक्तिक शैली म्हणजे तुम्ही करू शकता याच्यामध्ये. तर प्रत्येकाने वैयक्तिक गुण वाढण्यासाठी किंवा बदल घडण्यासाठी ही ताल मातीची कुस्ती क्षेत्र हे डेव्हलप झालं पाहिजे, तर ज्यादा प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आता खरं म्हणणं म्हणजे सामने होतात ते होतात, कित्येक चांगले बैल परवा असतात असं याच्यामध्ये असतात, पण त्याच्या अधिक अडचण असतात, तिच्या सुविधा नसतात. आज काही गोष्टी आपल्याला सुविधा व्हायला निर्माण व्हायला गरज पासून त्यामुळे चांगले पुणे ठिकाणी म्हणा, पंजाबमध्ये म्हणा मॅट सोडले, खेडोपाडी आपल्यातली मॅट सोडले, खेडोपाड्यात तालीम तयार व्हायला. पहिले कसं होतं सांगली, कोल्हापूर, पुणे अशा मोठ्या ठिकाणी होतं, पण खेडोपाडी काय तर तालम्या चांगल्या आहेत. आता आठवड ठिकाणी तालीमध्ये तुमच्या मार्शिल तालमीचा चांगला तालीम आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात तालीमी चालू आहेत. त्यात हे तालमीतली सगळी कोच ह्या ते शिकून पद्धती झवत होतं. आता त्याचे पुण्यामध्ये चांगले कोच येतात त्याच्यामध्ये. खेडेगावात सुद्धा मॅटचं आणि मॅटिंगचं आणि दोन्ही संकलन केलं तर निश्चितपणे हा खेळाला चांगला चांगले आहेत, चांगले परिमाण घडतील, जुना इतिहास टिकून राहील आणि चांगल्या देशासाठी काही तर चांगले लोक घडतील अशी माझी भावना ठीक आहे. आणि लवकरात घडावं ही माझी अपेक्षा. यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला म्हणजे तुम्ही सांगितलं की तुमची परिस्थिती पण कारण प्रत्येक म्हणजे कुस्तीतला कमी लोक की जे श्रीमंत मोजकेच हाताच्या बोटाच्या इतके लोकच श्रीमंत घराण्यातले होते, ते सगळे गरीब पैलवान. आता ह्या कोरोना महामारीमुळे कुस्तीचा पूर्ण सीझन पूर्ण बंद झालेला आहे. आता या पैलवानांनी काय करावं म्हणजे त्यांना थोडं मार्गदर्शन करा की तसे कुस्ती कला फार आवड आहे. एका दुसरं पैलवान घडत 10-12 वर्ष तुम्ही प्रयत्न करावं, सातत्याने प्रयत्न करावं, तेव्हा एखादा पैलवान मोठा घडत असतो. त्याच्यामध्ये एखाद्या खेळाला ते काही दिवस प्रॅक्टिस केलं की लगेच त्याला मिळू शकतो. पण कुस्ती क्षेत्र असले की सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये. तो थांबला तर पुन्हा रेस्ट करायला तेवढंच वेळ लागतो. समजा कोरोनामुळे आता जर मुलं थांबले असतील तर त्या कोरोना लढती तालमीत थांबले, त्या सगळं थांबलेलं आहे. त्याला तेवढा काळ त्या पूर्वी काळाचा तेवढा पुन्हा ते दिवस व्यायाम करायला. समजा 6 महिने आता आपलं थांबलो आता सगळी तालमी वगैरे बाहेरचे व्यायाम करत असेल थोडे, पण मागे 6 महिने आपण गेलो त्या पहिल्या ठिकाणी पुढे 6 महिने जाणार. त्या विषय दुसरं वाईट कसं घडलं की ज्या गरीब माणसांना मुलाला पैसे मिळायचे ते सगळे थांबले. आता काय आमच्या तालमीत बरंच आहे की 50-60% घरच्यावर खालत नाही, कुस्त्या करून पैसे घेतात, काम करून घेतात आणि तोच खोरा खाऊन जगतात. अशा लोकांची फार मोठी अडचण झाली या ठिकाणी अशा ह्याच्यात. आता कोरोनामध्ये हे काही जागतिक संकट असल्यामुळे आपण काही जास्त करू शकत नाही. तर सरकारने सुद्धा याचा विचार केला पाहिजे याच्यामध्ये किंवा अशी जी चांगली मुलं आहेत किंवा घडल्याचं नुकसान झालं असतं त्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये घडून आले त्या सरकारच्या बाजूने त्यांना अशा लोकांना सुद्धा मदत केली या ठिकाणी. आणि विशेषतः म्हणजे सरकार सुद्धा पाहिजे तेवढं लक्ष देत नाही. विशेषतः म्हणतो आपण त्या पंजाबमध्ये घडतं ते आपण महाराष्ट्रात घडत नाही. महाराष्ट्रात एवढी मोठी परवान गेले कुठे गेले, इतिहास असला त्यांनी वेगळा दृष्टिकोन चांगला गेला, राजकीय मंडळी त्यांनी दिली. आता वसंतराव दादा सुद्धा ते कुस्तीचे प्रेमळचे मुख्यमंत्री होऊन गेले. अशा ठिकाणी त्यांनी काय नियम केले की त्याने प्रत्येकाकडे पैलवान निर्माण केले पाहिजे. पैलवान क्षेत्राचा पैलवान निर्माण झाला तर तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला पैलवान 100 गुण असते, 99 क्षेत्र एक चुकला त्याला तर ते पैलवान असो. आता बसलीकर घ्या, श्यामराव मोरे घ्या, शेतकऱ्यांच्या 2 कुस्त्या झाल्या. बसलीकर शेतकरीच काय पाय जर चुकल्यामुळे तो पैलवान कुस्तीकर करू शकला नाही. असं या ठिकाणी काय आघात झाला तर असं बरेचसे पैलवान हाताने कुस्ती हातापाय लागणं करणं असं ते घडत असतं कुस्ती क्षेत्र. जेवढं चांगलं तेवढं धोकादायक क्षेत्र याच्यामध्ये आहे, पण ते धोकादायक क्षेत्र असं चांगलं क्षेत्र आहे. आता या कोरोनामध्ये थांबला आहे यासाठी गव्हर्नमेंट आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काही तर उपचार करून या पैलवान मंडळीला मदत केली पाहिजे. पुढच्या काळात मैदान झाली पाहिजे आणि लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. आता खरं उत्स्फूर्त जी मैदान मोठी मैदान होतात ते लोकांच्या एकमेकांच्या सहकार्याने आणि विशेषतः
तुम्ही या तांबड्या मातीची जी पब्लिसिटी किंवा माहिती सांगताय हे अत्यंत तुम्ही चांगलं काम केलं या ठिकाणी केलेलं आहे. ही लोकांबरोबर पोचावी, खरी मल्लविद्या काही लोकांना कळावी आणि त्याची वाढ व्हावी, प्रगती व्हावी आणि आमच्यासारख्या लोकांच्या अनुभवातून चांगले पैलवान घडावे. तुमच्यासारखा एक सुशिक्षित तरुण हे काम करतोय, त्यामुळे आमच्या सर्व पैलवान लोकांच्या क्षेत्राचं तुम्हाला पहिल्यासोबत तुमचं कौतुक धन्यवाद देतो. आणि असं चांगल्या पद्धतीने काम चांगलं करा. अशा कुस्तीमध्ये जे चांगले पैलवान असते त्यांना पुन्हा आणा. ते जुन्या मंडळाचा सुद्धा तो पिक्चरमध्ये वेगळा काही काही मोठे पैलवान होऊन गेले, त्याचं नाव लोकेश्वर लोक विसरले. तुमच्या सोलापूर जिल्ह्यात फार मोठे पैलवान होऊन गेले, म्हणजे नावं ऐकून होतो ते जुन्या काळातले खूप मोठे पैलवान गेले की आता मला ते पैलवान काहीच नाही आता. अशा लोकांना सुद्धा काही लोक माती जाण गेले. अशा लोकांना तुमच्या घरात जाऊन त्याचा इतिहास तुम्ही जतन करा. त्याचं एक पुस्तक काढून तुमचे ते सोलापूर टू मंड्यावर पैलवान होते, काय बरं होते तुमचे गोरामुळे चांगले पैलवान 2-3 मार्क कुस्तीचे ते अण्णाप्पा भेलदे त्यांचा भाऊ एक होता. गोरामणीचे 3 महाराष्ट्र केसरी एका घरात. अफसर पैलवान तुमच्याशी घरातले चांगले अफसर शेख कुळूचे तोच गेलायचा. तुमचा आता नवीन हो भरत मेकाले ती चांगली मंडळी गेली, तेही काम करतात ह्याच्यामध्ये. त्या क्षेत्रात चालू आहे. आपापल्या पद्धतीने प्रेम करणारे लोक त्याची घडवायचे प्रयत्न करताय. पण स्वतः काय झाले सगळं आता पब्लिसिटीचं बरेचसे दिवस आले आणि मग याच्यामध्ये काही लोक चांगले लोक पडद्याला जपले जातात, काही लोक आता नाव लोक बोलतो ह्या क्षेत्रातलं जे काय टाईप सुद्धा येतात. पण घडणार असं घडत असते समाजामध्ये. पण ते चांगलपणे चांगले लोक सुद्धा लोकांना तुम्ही पिक्चरमध्ये आणलं पाहिजे. एखादा विद्यार्थी एखादा मोठा चांगला पुढे घेत असतो तुम्ही सुद्धा जसं ऋतुराम सावडेकर वेळ खुराक मिळाला मोठे पैलवान झाले. अनेक असे ऋतुराम सावडेकर ज्याला आर्थिक बाजू नाही असे पडू नये अशा लोकांना एका दार्शनिक लोकांनी मदत करावी, त्यात मोठे पैलवान घडावी, या क्षेत्राचं नाव वाढवा ही घडावी अशी म्हणजे अपेक्षा. त्यानंतर आज आपण तात्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य असा वेळ दिला आणि या कुस्तीगीर दंगल प्रसार माध्यमाच्या सर्व प्रेक्षकांसाठी त्यांनी त्यांचं महत्त्वाचं वेळ दिलं आणि त्यांचा पूर्ण अनुभव त्यांनी आणि त्यांचं कुस्तीमय जीवनाबद्दलचं पूर्ण देखाजोखा थोडक्यात आपल्याला सांगितल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि त्यांना कुस्तीचा आराध्य दैवत बजरंगबली आयुरारोग्य देवो असं त्यांच्या चरणी प्रार्थना करून मी आजची मुलाखत इथं संपवितो. नमस्कार. काय एकदम